सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। दाटी जोडी मन विठ्ठली आवडे, विठ्ठली आवडी मन विठ्ठली आवडे। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा। जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय 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 जय नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी। काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल जेव्हा, काळाची ही उडी पडेल जेव्हा,
नको नको म्हणा गुंतू माया जाळी 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 नको नको म्हणा नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासा बया काळाला जवळी ग्रासा बया काळाची मोडी पडेल माझे काळाची मोडी पडेल माझे काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची ओढी पडेल माझे म्हा काळाची ओढी पडेल माझे म्हा नको नको म्हणा गुंतू माया जाळी नको नको म्हणा नको म्हणा गुंतू माया जाळी नको नको म्हणा गुंतू माया जाळी नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासा बया काळाला जवळी ग्रासा बया काळाची मोडे पडेल माझे काळाची मोडे पडेल माझे काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची ओढी पडेल माझे म्हा काळाची ओढी पडेल माझे म्हा सोडविला देवा माय बापाय सोडविला देवा माय
सोडविना ते नको नको मना गुंतू माया जाळी
नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बाजे भा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली, काळाची ही उडी पडेल बाजे भा, सोडविना जेव्हा माय बाप, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, काळाची ही उडी पडेल बाजे भा, सोडविना तेव्हा माय बाप, विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथं, वरं पुंडलीकाय दातुं इंद्रये, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन, 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 दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका, बाबाजी सद्गुरू दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका, दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता, ओम दैव्यराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं, व्यालयज्ञसूत्र बिन्दुशेखरं कृपाकरं, नारदादि योगिवृन्द वन्दितं दिगम्बरं, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे, भानुकोटि भास्करं भवाब्धितारकं परं, नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं, कालकालमञ्जुजाक्षमक्षशूरमक्षरं, काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. विठ्ठल विठ्ठल.
कैवल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली असे ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय की ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि या रचलेल्या पायाला ज्यांनी वैराग्याचा कळस चढविला असे असणारे देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय यांचा फार चरणाचा नाही परंतु गोडासा 4 चरणाचा अभंग अगदी आजच्या दिवसाला साजेल असा या ठिकाणी हरिकीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित येण्याचं आयोजन प्रयोजन आपण सर्वजण जाणत आहात की संत मैबाप आज या ठिकाणी नेमकं कशासाठी आपण एकत्रित आलेलं आहे. वत्सला आजींचा या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांना या मृत्यूलोकाचा निरोप घेऊन पूर्णतः वर्ष झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असा गोडासा परिवार खरं तर ह्या मायमाऊलीच्या पश्चात आहे. या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस भगवान परमात्म्याकडे जावं लागतं. नवे नवे संत मैबाप वारंवार ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 159 क्रमांकाच्या ओवीमध्ये ज्ञानराज माऊली म्हणतात की उपजते नासे नासेले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या मृत्यूलोकामध्ये जन्माला यायचं मरायचं जन्माला यायचं मरायचं पण नेमकं ह्या दरम्यानचं तुमचं माझं आयुष्य काय आहे. भगवान परमात्म्यानं या मृत्यूलोकामधील प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी दिवसांचा कालावधी इथे दिलेला आहे. ज्या पद्धतीनं एखादी व्यक्ती भाडे तत्वावर एखाद्या घरामध्ये राहते आणि अचानक एखाद्या दिवशी मालक सांगतात की बाबा तुला उद्या घर खाली करायचंय, त्याला तिथे काहीच एक्सक्यूज चालत नाही, काही सुद्धा कारण देता येत नाही. तो रूम मालक निघ म्हणला की आम्हाला निघावं लागतं. तशी अवस्था तुमची माझी आहे. या मृत्यूलोकामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहे संत मैबाप, परंतु एक ना एक दिवस तुम्हाला मला भगवंताकडे जावंच लागणार आहे. त्याच्यासाठी ज्ञानराज माऊली या देहाचं वर्णन करत असताना म्हणतात की बाबांनो हा देह नाशिवंत आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडू कुमरा. की बाबांनो या मृत्यूलोकामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहे परंतु परमनंट कायमस्वरूपीचं इथं कोणी नाही आहे. आणि म्हणून वारंवार संत महात्मे तुम्हाला मला म्हणतात की बाबांनो इथे जन्माला आल्याच्या नंतर जर तुम्हाला मला वाटत असेल ना की मनुष्य योनीचं साध्य तुम्हाला मला ध्येयापर्यंत न्यायचं आहे तर त्याच्यासाठी संत माईबाप 84 लक्ष योनी फिरून हा सुंदर असा नरदेह ज्या भगवंतानं दिलेला आहे ना त्याला अंतकरणामध्ये जागा द्यावी लागेल. कारण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबांनो या विश्वामध्ये आज असा एकही जीव नाही की ज्याला मृत्यूची इच्छा आहे. त्याला वाटत नाही मरावंसं, प्रत्येकाला वाटतं भरभरून जीवन जगावं. उदाहरण जर पाहायचं ठरलं तर आज या धावपळीच्या युगामध्ये पुढे चालता चालता आपल्याला थोडंसं आपल्या परिवारामध्ये डोकावून पाहायला वेळ नाही आहे. थोडंसं आपल्या परिवारामध्ये डोकावून पहा. तुमचे माझे पंजोबा गेले, आजोबा गेले, वडील गेले, नातवंड गेली, पतवंड गेली, तुम्हालाही जायचंय आणि मला आज मेला पंजा मेला आज मेला पंजा मेला बाप मसन गेला आज मेला पंजा मेला आज मेला पंजा मेला आज मेला पंजा मेला बाप मसन गेला आज मेला पंजा मेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू
तैसा झाला हे राजा मेला बंदा मेला बाबा मन गेला कडना तू बंधू तोही तैसा दाना दे कडना तू बंधू तोही तैसा दाना तैसा झाला वा, क्या बात है. आणि म्हणून संत माईबाप खऱ्या अर्थानं म्हटलं गेलेलं आहे की बाबांनो, आपल्या आवडीची व्यक्ती आपल्यातनं निघून जावं, आपल्याला सोडून जावं असं एकालाही वाटत नाही. परंतु आत्तापर्यंत जो नियम साधू संतांना सुद्धा चुकलेला नाही आहे, अगदी त्याच पद्धतीनं संत माईबाप ज्या पद्धतीनं घरांमध्ये तुमची माझी लहान लहान मुलं बाळं तुम्हाला मला त्रास देतात. कोणता? की आई बाबा मला गेम खेळण्यासाठी मोबाईल पाहिजे. आपण मागचा पुढचा विचार करत नाही, त्या मोबाईलला छानसा पासवर्ड टाकतो आणि मोबाईल मुलांच्या हातामध्ये देऊन टाकतो. पण मुलांना कळतं की अरे माझ्या आईनं मोबाईलला पासवर्ड टाकला, तो पासवर्ड फक्त आई आणि बाबांना ठाऊक असतो. मुलं तितक्याच वेगानं पुन्हा माघारी तो मोबाईल देऊन टाकतात. का? तर पासवर्ड ठाऊक नाही. ज्या पद्धतीनं संत माईबाप तो पासवर्ड मोबाईलचा फक्त आई बाबांना ठाऊक आहे, तसं या विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा पासवर्ड भगवंतानं त्याच्याकडे ठेवलेला आहे. आणि त्या पासवर्डचं नाव आहे तुमचा माझा मृत्यू. कारण इथं आलेल्या कोणत्याही व्यक्तीला सहज प्रश्न केला की तुमच्या जन्माची तारीख मला तुम्ही सांगा, तुम्हाला काही मला सुद्धा सांगता येईल. प्रत्येकाला जन्माची तारीख ठाऊक आहे. पण त्याच्या विरुद्ध जर प्रश्न केला की तुमच्या मृत्यूची तारीख मला सांगा, तुम्हाला काय मला सुद्धा ती सांगता येणार नाही. कारण का? तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. की बाबांनो, इथे आज तुम्ही आम्ही जीवन जगतो आहे, भगवंताच्या कृपेने इथे बसून तुम्ही आम्ही एक एक श्वास घेतो आहे, भगवंताची फार मोठी कृपा आहे. म्हणून वारंवार संतांनी सांगितलं, धन इस्टेट प्रॉपर्टी बायका पोरं गाडी बंगला याच्यासाठी संपूर्ण आयुष्य मुळीच व्यतीत करू नका. तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा. पण कोणता? क्षण क्षणाची करावा विचार, क्षण क्षणाची करावा तुकोबराय म्हणतात की क्षणाक्षणाला विचार करा, पण संत माईबाप हा भवसिंधू पैल तीराला नेण्याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. त्याच्यासाठी संत माईबाप आज तुम्ही आम्ही इथे जीवन जगत असताना कधीतरी स्वतःच्या मनाला हा प्रश्न करा की आज कितीतरी वर्ष झाले मी आज इथे जीवन जगतो आहे, या मृत्यूलोकाचा आनंद मी घेतो आहे, पण मला स्वतःची ओळख झाली किंवा नाही, मी स्वतः नेमका कोण आहे. विचारा कधीतरी स्वतःच्या मनाला प्रश्न, मी कोण आहे. तुम्ही आम्ही म्हणू शकतो मी डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, मी कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, मी वादक आहे, मी गायक आहे. मग संत माईबाप ही पदवी खरं तर भगवान परमात्म्यानं आपल्याला जन्मताच दिलेली नाही आहे. एखादा म्हणेल मी सरपंच आहे, मी खजिनदार आहे गावचा, मी तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे, म्हणू शकतो एखादी व्यक्ती. पण संत माईबाप त्या पदव्या
या समाजानं तुम्हाला मला बहाल केलेले आहेत. नवे नवे आईच्या उदरातनं जेव्हा तुम्ही आम्ही जन्माला आलो तेव्हा तर ती पदवी घेऊन जन्माला आलो नाही. जन्माला येताना कोणी आपल्याला हार घातला नाही की बाबा तू कीर्तनकार आहेस म्हणून, अजिबात सुद्धा नाही. म्हणून या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो फक्त आणि फक्त त्या प्रभू परमात्म्याचा अंश तुम्ही आम्ही आहोत. नवे नवे आपण सर्वजण त्या भगवंताची सगळीजण लेकरं आहोत संत मैबाप. आणि जी काही पदवी या समाजानं तुम्हाला मला बहाल केलेली आहे ते कार्यभार आज तुम्ही पूर्णतः पार पाडतो आहे. आणि म्हणून संत मैबाप संगनमेरच्या चौकामध्ये एक ब्लॅकबोर्ड आहे आणि त्याच्यावरती रोजचं सुंदर असा सुविचार लिहिला जातो. अचानक एक सुविचार, आम्ही दशक्रिया विधीवरून येत होतो आणि तो सुविचार आज वाचायचा योग आला. महाराजांना म्हटलं 2 मिनटं गाडी थांबवा. आणि तो सुविचार इतका सुंदर होता की तुम्ही पळताय 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 पण कोणासाठी पळताय हा जरा विचार करा. मग संत मैबाप कुठंतरी ते वाक्य मनाला स्पर्श करून गेलं की बाबांनो आज आपली तीच हाल झालीत, तीच अवस्था आपली झाली. पळतोय 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 पण स्वतःसाठी जीवन जगत नाहीये. आणि म्हणून संत मैबाप वारंवार सांगण्याचा अट्टहास हा संतांनी पूर्ण केला की बाबा तू या मृत्यू लोकात जन्माला आलेला आहे पण अंतकाळी हा देह तू ठेवल्याच्या नंतर या आत्म्याचा प्रवास नेमका कुठे आहे, त्या आत्म्याला नेमकं कुठे जायचं आहे. संत महात्मे म्हणतात आलासी कोठोनिया दासी कवन्या रे ठाया, आलासी कोठोनिया दासी कवन्या रे ठाया. घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया, घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, सावध होई बापा काळ लागला मापा. प्रपंची गुंतू नको पाय बुडत से बापा, प्रपंच गुंतू नको पाय बुडत से बापा. सावध होई बापा काळ लागला बापा, सावध होई बापा काळ लागला बापा. सावध होई बापा काळ लागला मापा, सावध होई बापा काळ लागला बापा. वा. म्हणून संत महात्मे म्हणतात की बाबा आता तरी तू सावध हो. ज्याच्यासाठी भगवंतानं आपल्याला इथे पाठवलं ना तो अट्टहास तू पूर्ण कर. क्षणभंगूर तुमचं माझं आयुष्य आहे. आणि म्हणून संत माईबाप आपण जन्मालाही भगवंताकडनं आलो आणि अंतकाळी हा देह ठेवल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये सामील व्हायचं आहे. आपण म्हणून श्रद्धांजली देताना म्हणत असतो की भगवंता तुमच्या चरणाशी ह्या माई माऊलीला घ्या. त्याचं कारण एक आहे की संत माईबाप इथे तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहे फक्त आणि फक्त मोक्षपदाचे वाटेकरी होण्यासाठी. नवे नवे एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. 84 लक्ष योनी तुम्ही आम्ही फिरलेलो आहे. पण संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात की शेवटली पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. आमच्या भक्तीचं आज कुठेतरी वर्म चुकलं की पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम पुन्हा पुन्हा या कालचक्रामध्ये आम्हाला अडकावं लागतं. मग संत मैबाप जर ह्या कालचक्रामध्ये आम्हाला अडकायचं नसेल तर पहिल्यांदा या मनामध्ये आम्हाला भगवंताच्या चरणी ठेवावं लागेल. ज्या पद्धतीनं संतांनी वारंवार सांगितलं की मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. की बाबांनो या मृत्यूलोकामध्ये मी जन्माला आलोय पण पुन्हा पुन्हा इथलं दुःख मला भोगण्यासाठी इथे जन्माला यायचं नाहीये. माझं मन त्याच्यामुळं तुझ्या चरणाशी ठेव. जगद्गुरु तुकोपर्यंतची अवस्था काय झाली की संत माईबाप त्यांची जी अवस्था झाली त्याच्या विरोधाभास नेमका आज आपल्या जीवनामध्ये चालू आहे. आज आपल्या घरामध्ये सोफा सेट आहे, मेकअप सेट आहे, डिनर सेट आहे, सगळे सेटच सेट भरलेले आहे. पण आपलं मन मात्र नेहमी अपसेट आहे गड्या. आपलं मनच सेट होत नाही. का सेट होत नाही तर भगवंत आपल्या मनामध्ये साठलेला नाही आहे. पण संतांनी तो साठवला बरं का. साठविला दाता त्रैलोक्याचा हो, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्या
डोक्याचा वा संतांनी अंतकरणामध्ये प्रभू परमात्म्याला साठवलं, नवे नवे ह्या मनामध्ये साठवलं. कारण आज आम्ही इथे कीर्तनामध्ये येऊन बसलेलो आहे, पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, खरंच आपण कीर्तनात आलोय का हो? की इथे येऊन फक्त शरीराने बसलोय आणि मन मात्र दुसरीकडे कुठेतरी भरकटतंय? तशी अवस्था आज तुमची माझी झालेली आहे. आणि एखाद्या माय माऊलीला इथे येण्याची फार इच्छा होती, पण नाही येऊ शकली. तिचं सगळं ध्यान कीर्तनाकडे लागलेलं आहे. कारण संत माईबाप भगवंत परमात्म्याला तुमच्या माझ्या अंतकरणातला भाव कळतो. त्याच्यासाठी या मनामध्ये जर त्याला तुम्ही आम्ही साठवलं, ज्या पद्धतीनं बहिणाबाईंनी सांगितलं की एखाद्या शेतकऱ्यानं सुंदर पद्धतीचा शेतीमध्ये हिरवागार चारा केला आणि एखादं जनावर वारंवार तिथे जातं आहे, तो शेतकरी बिचारा त्याला हुसकतोय, हकलतोय, पुन्हा ते जनावर त्याच जागेवरती फिरी घेतंय. तशी अवस्था तुमच्या माझ्या मनाची झाली. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हकल हकल फिरी घेत पिकावर. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हकल हकल फिरी घेत पिकावर पिकावर. तशी अवस्था तुमची माझी झालेली आहे. हे मन कीर्तनामध्ये बसून सुद्धा इकडे तिकडे धावाधाव करत आहे, कारण हे मन अतिशय चंचल आहे. बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, ओ बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल, बहुत चंचल चपल. मग संत माईबाप ह्या मनाची स्थिती जर तुम्ही आम्ही पाहिली तर इथे बसून सुद्धा आमचं मन एका जागी स्थिर नाहीये. पण संत पुढच्या अवस्थेला पोहोचले होते. ज्यावेळी संत माईबाप जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला बसायचे, अक्षरशः समोर वाघ येऊन बसायचा, अंगावरनं साप जायचे, तरी तुकोबरायांना कळायचं नाही किती एकरूप अवस्था पांडुरंग परमात्म्याशी झाली होती. मग संत माईबाप तशी अवस्था आज आपली होणं गरजेचं आहे. संतांनी सांगितलं, मनहा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय स्वतः बोलले की बाबांनो, ज्या पद्धतीनं जीवन जगत असताना संत महात्म्यांनी स्वतःचं तन मन धन सगळं भगवंताच्या चरणी ठेवलं, तसं कधीतरी आम्हाला ते नामस्मरण करावं लागेल. ज्यावेळी आम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला बसतो, त्यावेळी संत माईबाप आमच्या मनामध्ये वेगळे प्रश्न येतात, वेगवेगळे विचार येतात. लेकरू उन्हात गेलं की काय, लाईट गेली की काय, फार प्रश्न मनामध्ये येतात. पण त्याच्या विरुद्ध जर 50,000 रुपयाचा बंडल पैशाचा आपल्याकडे कोणी मोजायला दिला, तर एक नोट सुद्धा आपली एक्स्ट्रा जात नाही गड्या. अगदी तंतोतंत भरतात ना? हो म्हणा, हो तरी म्हणा. माझे भरतात, माझी एक सुद्धा नोट एक्स्ट्रा जात नाही. तुमचं मला ठाऊक नाही. मग मायेच्या बाबतीमध्ये तुम्ही आम्ही किती चेतन आहोत, किती सावध आहोत, तसं भगवंताच्या बाबतीत का सावध नाही? ज्यावेळी आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, अक्षरशः अंगावरती शहारे आले पाहिजे, डोळ्यातनं खळाखळ पाणी आलं पाहिजे, अशा पद्धतीचं भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपल्याकडनं होणं गरजेचं आहे. कीर्तनामध्ये मनोरंजन अथवा टाइमपास म्हणून इथं येण्यात अजिबात लाभ नाही आहे कडे. म्हणून वारंवार संत महात्म्यांनी आम्हाला सावध केलं की बाबांनो, आता तरी उठा, आता तरी जागे व्हा. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बाबे चरणी ठेवा माथा, तू कवी व्यथा जन्माचा. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बाबे चरणी ठेवा माथा, तू कवी व्यथा वारंवार
संत महात्मे तुम्हाला मला जाग करण्याचा प्रयास करतात आणि म्हणून संत मैबाप काहीही झालं तरी आम्हाला त्यांचं म्हणणं हे ऐकावं लागेल. त्याच्यामुळं जगद्गुरु तुकोबरा या अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की बाबांनो, या सगळ्या मोहमायेमध्ये स्वतःला अजिबात सुद्धा फसून घेऊ नका, कारण यानं मोक्षाचा प्राप्तीचा अनुभव तुम्हाला मला येऊ शकत नाही. अभंगाचं प्रथम चरण. नको नको माय नाय कुंतू माया जाळी, नको नको माना कुंतू माया जाळी, नको नको माना कुंतू माया जाळी, नको नको माना कुंतू माया जाळी, नको नको मना कुंतू माया जाळी, नको नको मना कुंतू माया जाळी, नको नको मना कुंतू माया जाळी. काळाला जवळी ग्राता माया, काळाला जवळी ग्राता माया, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलतात की बाबांनो, या मनाला सांगतात, विनवणी करतात की ह्या माया जाळामध्ये स्वतःला अजिबात सुद्धा अडकून घेऊ नको. जर तुला वाटतं ना की या मोहमायेमध्ये आपल्याला अडकायचं नाहीये, तर संतांची वचनं आम्हाला अंतकरणामध्ये साठवावी लागतील. काय काय व्यक्तींची सगळी ज्ञानेश्वरी पाठ आहे, पण संत मैबाप त्याचा अर्थ ठाऊक नाहीये. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय राज विद्याराज गुह्ययोग या अध्यायामध्ये सांगतात, 399 क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगतात की अर्जुना वेदू जरी जाहला तरी माते नेनता वाया गेला, कर सांडोनी उपनाला कोंडा जायचा. जी भक्ती आज तुमची माझी चालू आहे ना, ती सगळी कोंड्यासारखी आहे संत मैबाप. त्याच्यासाठी जर तुम्हाला मला वाटतं की नाही आम्हाला मोक्षपदाचे वाटेकरी व्हायचं आहे, आम्हाला हा फेरा चुकवायचा आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला ते संतांचे वचन अंतकरणात साठवावे लागतील. नवे नवे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी नेमकं काय लिहिलंय त्यातली एक ओवी जरी आपण अनुभवली ना तरी भगवंताला प्रिय आहे. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. आणि म्हणून संत मैबाप संतांचं म्हणणं आम्हाला ऐकावं लागेल. नवे नवे आम्ही नाही कुठे जाऊ शकलो परमार्थ करण्यासाठी. साधा आणि सोप्पा परमार्थ नलगती सायास, जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अतिशय सोप्पा परमार्थ तुम्ही आम्ही करू शकतो. म्हणून संतांनी फक्त मुखानं सांगून थांबले नाही हो, हात जोडले शेवटी तुम्हाला मला. कर जोडोनी विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, जोडून विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणो. नका करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणो. नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, बिंदू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव 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 म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव
वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव म्हणा 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 म्हणा. आता तरी वासुदेव वासुदेव म्हणा. आता तरी त्याचं नामस्मरण करा. कारण का एकदाचा काळ तुमच्या माझ्याकडे धाव घेऊन आला, त्या काळाला तुम्ही आम्ही किती ओरडून सांगा, किती बेंबीच्या देठापासून ओरडून सांगा की बाबा मला मरायचं नाहीये, मला अजून भरभरून जीवन जगायचंय, माझं काय वय झालं का, असं किती ओरडून सांगा तरी तो काळ तुमचं माझं ऐकूच शकत नाही, नाही ऐकू शकत. आणि म्हणून संत मैबाप एकदाचा काळ आला, तो तुम्हाला मला निघ म्हटला ना की आहे ते सगळं ठेवल्या ठिकाणी ठेवून तुम्हाला मला निघावं लागेल. आणि म्हणून संत मैबाप म्हटलं गेलं की हे जे आयुष्य भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलेलं आहे ना, ते खरंच भाडे तत्वावरती दिलेलं आहे. आपण म्हणतो नाही नाही माझे 4 बंगले आहेत, 4. अहो 2 गाड्या आहेत माझ्या, फॉर्च्युनर आहे, फार मोठमोठ्या माझ्या गाड्या आहेत, 2 आहेत. संत मैबाप पण ज्या वेळेस आम्ही 50 वर्ष 60 वर्ष 70वी कंप्लीट करतो, त्यावेळी एकदाचं काळाचं बोलावणं झालं की कुठे गेला मालक, मग राहिलो का आपण मालक, अजिबात सुद्धा नाही गड्या, लगेच आपल्याला निघावंच लागतं. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे आणि म्हणून संत मैबाप तो काळ तुमच्या माझ्यावरती झडप घेण्यासाठी टपलेला आहे. नवे नवे संत मैबाप म्हणून आम्ही आता तरी सावध झालो पाहिजे. मी नेहमी उदाहरण सांगत असते की बाबांनो, तो काळ तुमच्या माझ्यावरती टपलेला आहे बरं का, पण आम्हाला फार इच्छा आहे, फार वाटतं की खूप परमार्थ करावा. त्याच्यासाठी संत मैबाप या देहरूपी या घटामध्ये जी वासना दडलेली आहे ना, तिच्यावरती आम्हाला विजय मिळवावा लागेल. कारण संतांनी तो विजय मिळवला सुद्धा होता. आम्ही किती ठरवलं की नाही आता मला नामस्मरण करायचंय, आता मला देवादेव करायची, नाही होत. का होत नाही, तर ही वासना आडवी येत असते. म्हणून वारंवार संतांना सांगावंसं वाटलं की बाबांनो, अंतकरणामध्ये एक समस्थिती ठेवा आणि आत्मानुभूती संतांकडनं करून घ्या, नवे नवे सद्गुरूकडनं करून घ्या. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून संत मैबाप वारंवार संतांनी सांगितलं की तुम्हाला सद्गुरूशिवाय गत्यंतर नाही आहे. त्याच्यासाठी संत मैबाप त्या काळावरती जर विजय मिळवायचा असेल तर पुन्हा संतांची वचनं आम्हाला आठवावी लागतील. जगद्गुरु तुकोबऱ्यांनी त्या मरणावरती सुद्धा विजय मिळवला. ज्ञानराज माऊली म्हणतात, याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा. हा मुक्तीचा सोहळा जिवंत असताना ज्ञानराज माऊलींनी अनुभवला होता. आणि तुकोबराय सुद्धा बोलतात, मरण माझे मरण गेले हो गेले, मरण माझे मरण गेले, मरण माझे मरण गेले हो गेले, मरण माझे मरण गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. माझं केले अमर, माझं केले अमर, हो माझं केले अमर, माझं केले अमर. मरण माझे मरण गेले हो गेले, मरण माझे मरण गेले, मरण माझे मरण गेले हो गेले, मरण माझे मरण गेले. हो मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. हा हो मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. वा. आणि म्हणून संतांनी त्याच्यावरती सुद्धा विजय मिळवला होता.
हा विजय तुम्हाला मला वाटतं मिळवावा. जग काळ खाये आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये, आम्ही माता दिला पाये. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. हे जगा काळ खाये आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. वा, अतिशय गोड प्रमाण या ठिकाणी महाराजांनी दिलेलं आहे. आणि म्हणून संत मैबाप खऱ्या अर्थानं या मोहमाईतनं आम्हाला सावरावं लागेल. ह्या काळावरती जर विजय मिळवायचा असेल तर नेहमी उदाहरण सांगत असते की ज्या पद्धतीनं संत मैबाप आजचं जर जीवन तुम्ही आम्ही पाहिलं तर सत्य लोक ॲक्सेप्ट करत नाही, स्वीकारतच नाही. माणसाचा मृत्यू हे जीवनातलं सत्य आहे. ह्या दोन डोळ्यांनी समोर तुम्हाला मला जितकं काही विश्व दिसतं हे सगळं विश्व मिथ्या आहे. मग इथे नेमकं सत्य काय आहे? सत्य एकच आहे, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, भगवंत सत्य आहे. आणि म्हणून संत मैबाप वारंवार त्या प्रभू परमात्म्याला जाणण्यासाठी तुम्हाला मला या मोहमाईला बाजूला लोटून भगवंताला जाणावं लागेल. ज्या पद्धतीनं संत मैबाप म्हटलं गेलं की आम्ही सुद्धा आज जीवन जगत असताना त्या वासनेवरती विजय मिळवत नाही, म्हणून ती वासना आम्हाला वारंवार भगवंतापासून दूर लोटते. वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. हे वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. म्हणून वडावतीचा पाये, म्हणून वडावतीचा पाये, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. हे वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. या शेजारणीनं, या शेजारणीनं परण नाही केलं ग. मला पंढरीला नेलं ग बया, 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 पंढरीला नेलं ग बया, बया 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 बया. आणि म्हणून संत मैबाप वारंवार संतांनी ह्या वासनेवरती सुद्धा विजय मिळवला होता. तो विजय तुम्हाला मला सुद्धा मिळवावा लागेल. नवे नवे जे आई वडील तुमच्या माझ्यावरती निस्वार्थ नितांत प्रेम करतात, निर्व्याज प्रेम करतात, अंतकाळी तेही तुम्हाला मला सोडवण्यासाठी येत नाही. हे कोण सांगतंय? मी नाही सांगत, तुकोबराय सांगतात. उदाहरण देऊन सांगते की ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण लहान होते त्यावेळी भगवंत फार खूप खेळ खेळायचे बरं का. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या खोड्या करी मन मोहन, मन मोहन मोहन मोहन, खोड्या करी मन मोहन. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन, मन मोहन मोहन मोहन, खोड्या करी मन मोहन मोहन. आता जरा लक्ष देऊन ऐका. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण खूप खोड्या करायचे, असेच खोड्या करता करता एकदा चेंडू भगवान परमात्म्याचा नदीमध्ये गेला आणि नदी पात्रामध्ये चेंडू गेला म्हणून भगवान परमात्म्यानं मागचा पुढचा विचार केला नाही.
तो चेंडू काढण्यासाठी भगवंतानं लगेचच नदीमध्ये उडी मारली. नदीमध्ये उडी मारल्याबरोबर सगळी बाळ गोपाळ घाबरून गेली आणि धावत पळत सुटली. कुठे? यशोदा मैयाकडे. यशोदा मैयाला सांगू लागली की मा, कान्हानं उडी टाकली नदीमध्ये, आता आपल्याला आपला कान्हा जिवंत भेटणार नाही. त्यावेळी मात्र संत माईबाप, यशोदा मैया आणि नंदराजा दोघंही जण धावत पळत आले आणि धावत पळत आल्याबरोबर नदी पात्रामध्ये डोकावलं तर नदीतलं सगळं पाणी रक्तानं लालबुंद झालेलं दिसलं. आता नदीतलं सगळं पाणी रक्तानं लाल झालेलं दिसल्याबरोबर यशोदा मैया घाबरून गेल्या की आता कळलं आपला कान्हा जिवंतच राहिला नाही. पण त्या नदी पात्रामध्ये जो कालिया होता नाग, त्याचं मर्दन खरं तर भगवंतानं केलं. त्या कालियाला बुक्क्याचा मार दिल्यामुळं नदी पात्रातलं सगळं पाणी रक्तानं लाल झालं होतं आणि यशोदा मैयाला वाटलं की आपल्याला आपला कान्हा जिवंत भेटणार नाही. त्यावेळी नदीच्या काठी यशोदा मैया रडत बसल्या, पण वाचवण्यासाठी भगवंताकडे पुढे धाव घेतली नाही. त्याच्यानंतर भगवान परमात्म्यानं कालियाचं सगळं मर्दन केलं, मार दिला बुक्क्याचा आणि सगळं कार्य व्यवस्थित पार पडल्याबरोबर भगवान परमात्मा लहान होते आणि नदी पात्रातनं हळूहळू हळू बाहेर आले. ज्यावेळी प्रभू परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण नदीतनं बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर यशोदा मैयानं घट्ट मिठी मारली आणि कान्हाला सांगितलं, कान्हा, अरे 10 मिनिटं तू मला दिसला नाही, पण माझा जीव इतका कासावीस झाला, मी तुला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. त्यावेळी लहानशा भगवान श्रीकृष्णांचं उत्तर ऐका. भगवंत म्हणतात, मा, तुझ माझ्यावरती जर इतकं तुझं प्रेम आहे ना, मग नदी पात्रामध्ये ज्यावेळी तुला सगळं पाणी रक्तानं लाल झालेलं दिसलं तेव्हा तू मला सोडवायला का आली नाही? तू तर मागे मागे जात होतीस, का आली नाही? अभंगाचं दुसरं चरण. उडी काळाची उडी पडेल बाजेवा, उडी पडेल बाजेवा, काळाची उडी, काळाची उडी पडेल बाजेवा, उडी पडेल बाजेवा. काळाची उडी, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा. काळाची उडी, काळाची उडी पडेल बाजेवा, उडी पडेल बाजेवा, काळाची उडी, काळाची उडी पडेल बाजेवा, उडी पडेल बाजेवा. काळाची उडी, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा. सोडविन देवा माया बाप, सोडविन देवा माया बाप, काळाची उडी, काळाची उडी पडेल बाजेवा, उडी पडेल बाजेवा, काळाची उडी, काळाची उडी पडेल बाजेवा, उडी पडेल बाजेवा. सोडविना देवा माया बाप, सोडविना देवा माया बाप, काळाची उडी, काळाची उडी पडेल बाजेवा, पडेल बाजेवा, काळाची उडी, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची पडेल बाजेवा. काळाची उडी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप. काळाची उडी पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय वा. आणि म्हणून संत माईबाप जगद्गुरु तुकोबराय म्हटले, आई वडिलांना फार वाटतं हो की माझ्यापासनं एकही व्यक्ती, नवे नवे चुलते असतील, पुतणे असतील,
किंवा माझे मुलं असतील, लेकरं बाळं असतील, माझ्यापासनं दूर जावे कोणालाच वाटत नाही. पण संत माईबाप तिथे कोणाचाच काही नाविलाज असतो. काही तुमचं माझं चालत नाही. कारण का तर तो काळ फक्त भगवंताचं ऐकत असतो. आणि म्हणून संत माईबाप वारंवार संतांनी सांगितलं की अंतकाळी तुम्हाला मला आई वडील सुद्धा सोडवण्यासाठी येऊ शकत नाही. जिथे विश्वाचा मालक भगवान श्रीकृष्णाची माय माऊली भगवंताला पाहून नदीतलं सगळं रक्तानं झालेलं लाल पाणी पाहून माघारी आली, तर तिथे तुमचे माझे आई वडील काय करतील हो? काहीच करू शकत नाही. आणि म्हणून काळाच्या जपड्यामध्ये हात घालण्याची ताकद फक्त संतांमध्ये होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण हे जाणलं पाहिजे की आज जर तुम्ही आम्ही बारीक विचार केला तर संत माईबाप संसारामध्ये प्रपंचामध्ये राहत असताना आजची तुमची माझी स्थिती कशी पाहिजे. मी नेहमी उदाहरण सांगते. एखादा बँकेचा मॅनेजर ज्या पद्धतीनं असतो, एखाद्या दिवशी बँक उघडल्याच्या नंतर त्याच्याकडे कोट्यावधी रुपयानं उलाढाल होते, त्या बिचाऱ्याला तेव्हा आनंदही होत नाही आणि दुःखही वाटत नाही. आणि एखाद्या दिवशी बँक उघडल्याच्या नंतर 1 रुपया सुद्धा इन्कम येत नाही. का? त्याला ठाऊक आहे आपल्याला नाही इन्कम आली तरी महिनाभराचा 50,000 रुपये पगार आपला ठरलेला आहे. त्याला वाईट सुद्धा वाटत नाही. त्या बँकेच्या मॅनेजरसारखी अवस्था तुमची माझी संसारामध्ये पाहिजे. आणि म्हणून संत माईबाप विदेही अवस्था संतांनी जी प्राप्त केली ती आम्हाला प्राप्त करावी लागेल. नवे नवे आज सगळे आपल्याला वाटतात की हा माझा आहे, तो माझा आहे, सगळी जण माझीच आहे. पण अंतकाळी सोडवण्यासाठी एकही येत नाही. आपण सहज म्हणतो पंतप्रधान जे आहेत ना त्यांच्याशी माझं फार जवळीक आहे, फार जवळचे संबंध आहे. मुख्यमंत्री जे आहेत ना माझा फार दांडगा वशील आहे. सरपंच जे आहेत त्यांच्यासोबत माझं खूप छान रिलेशन आहे. मी असं गेलो की असं माझं काम होतं. क्षमा मागून बोलेल बरं का. ऐका, इथे सरपंच दादा आलेत का? आपल्या गावचे सरपंच दादा आलेत का? उपसरपंच दादा कोणी आलत का इथं? म्हणजे घाबरू नका. बरं, सरपंच दादांचं उदाहरण आपण घेऊया. त्यांना जाऊन सांगा बरं का. आज आपण सहज बोलतो की माझं आणि त्यांचं रिलेशन फार छान आहे, आमची घट्ट मैत्री आहे. मग संत माईबाप तुम्ही आम्ही असं बोलत असताना मला हसू येतं कधी कधी. आपण सहज बोलतो की नाही नाही माझा खूप छान वशील आहे त्यांच्यासोबत. पण प्रामाणिकपणे सांगा, अंतकाळी तुम्ही जर स्मशानभूमीमध्ये पडलेले असतील तर ते तुम्हाला मला वाचवण्यासाठी येतील का? नाही येऊ शकत. का येऊ शकत नाही? तर संत माईबाप तुमचं माझं एखादं काम ते झटपट करतील, पटकन करतील, पण अंतकाळी चितेमध्ये उडी घ्यायला येऊ शकत नाही. आणि म्हणून संत माईबाप वारंवार संतांनी सांगण्याचा अट्टहास पूर्ण केला की सोडविना राजा देशीचा चौधरी. चौधरी म्हणजे आमचे सचिन महाराज नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल सचिन महाराज के काय. पण सचिन महाराजांनी सुद्धा आपल्यावरती किती प्रेम केलं तरी अंतकाळी चितेत उडी घ्यायला ते आपल्या समवेत येणं शक्य नाही आहे. आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं अख्ख्या महाराष्ट्रभर फिरण्याचा योग येतो. कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, कुठंही गेलं 5 ते 10 मिनटं बसलं की सहज लोक विचारतात ताई तुमचं गाव कोणतं? आपल्या गावाचं नाव सांगितलं की लोक म्हणतात मग तुम्ही तर आमचे पाहुणे लागतात. कुठे ना कुठेतरी धाग्याला धागा जोडलेला आहे, वेलात वेल हा गुंतलेला आहे. पण आत्तापर्यंत मला एक प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही की आपल्या एखाद्या प्रेमाची व्यक्ती जर अंतकाळी चितेमध्ये पडलेली असेल स्मशानभूमीत तर आवडीची एकही व्यक्ती तिथे उडी घेण्यासाठी जात नाही हो अंतकाळी? की जाते? नाही जात. का जात नाही? तर इथं कोणी सुद्धा कोणाचं नाही. आणि म्हणून संत माईबाप संतांनी सांगितलं इरती माईके दुःखाची जणयती नाही आधी अंती अवसाने, की अंतकाळीचा सोयरा तुमचा माझा सद्गुरू आणि भगवंत सोडून दुसरा तिसरा कोणी सुद्धा नाही आहे. ही वरवरची नाती गोती तुम्हाला फार वाटतात की सगळीजणं माझ्यावरती प्रेम करतात. मनापासून सांगते ऐका, भर उन्हातानाची एखादी पाहुणी जर आपल्या दारात आली तर आपण पहिल्यांदा पाहुणीच्या हातातली पिशवी पाहतो बरं का. पाहुणीच्या हातातली पिशवी जड तर पाहुणी गोड, नाही तर आम्ही म्हणतो बाई आली तशीच माघारी जा. नवे नवे घरामध्ये सुद्धा आपल्याला वाटतं भाऊ असेल, बहीण असेल, ही सगळी जणं माझीच आहे. पण एका दिवाळीला फक्त तिला 500 रुपयाची नोट न टाकता 100ची नोट टाकून पहा बरं, ती पुढच्या वर्षी तुमच्याकडे येणारच नाही. ती मोठ्या भावाकडनं नंबर लावेल. ही नाती गोती तुम्हाला मला दिसतात संत माईबाप. पण संतांनी स्पष्ट सांगितलं एखाद्या मुलाचं नाव परशा असेल, त्याची परिस्थिती जर गरीब असेल तर लोक त्याला परशा म्हणूनच आवाज देतात. थोडेफार पैसे त्याच्याकडे आले की लोक त्याला परशू म्हणतात. धन इस्टेट प्रॉपर्टी बायका पोरं गाडी बंगला सगळं त्याच्याकडे आलं की मग मात्र लोक त्याला परशुराम म्हणतात. असतील शिते तर जमतील भूते, ही आजची जगाची रीत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय स्पष्ट बोलले की हे जन कसं आहे. जन हे सुखाचे
दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे हो आ हो जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे अंत हे काळीचे नाही कोणी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळेचे अंत हे काळेचे नाही कुणी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे हे जण सगळं दिल्या घेतल्याचं आहे. संतांनी स्व अनुभूती देऊन सांगितलं की बाबांनो जर प्रेम करायचं असेल ना तर आलतू फालतू व्यक्तीवरती कधीच प्रेम करत बसू नका. जर प्रेम करायचं असेल ना माझ्या भगवंतावरती प्रेम करा. आमच्या जीवनामध्ये थोडंसं दुःख आलं की लगेच आम्ही शेजारच्या स्त्रीला सांगायला जातो की बाई रात्री माझ्या घरात फार भांडणं झाली का ती बिचारी रडून ऐकते. आपण थोडं बाजूला गेलो की सगळ्या विश्वाला हसून सांगते की हिच्या नवऱ्यानं हिला रात्री फार मारलं फार भांडणं झाली हिच्या घरात. मग जर संत माईबाप तशी अवस्था तुमच्या माझ्या बाबतीत असेल तर एक दिवस स्वतःच्या घरामध्ये स्वतःला कोंडून घ्या. रडा या भगवंतासाठी आणि सांगा या भगवंताला की देवा या जगात तू सोडून मला कोणी नाही रे. तू माझी आई आहे, तू माझा बाप आहे, तू माझा सखा आहे, तू माझा चुलता आहे, तू माझा मित्र आहे. तू सोडून या जगात मला कोणी नाही रे. 100% माझा भगवंत येईल मागे पुढे येऊन तुमचा माझा सांभाळ करेल. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघाद निवाराया. त्याला येणंच भाग पडतं पण त्याच्यासाठी संत मायबाप मीपणा सोडावा लागेल बरं का. गर्व अहंकार सगळं सोडावं लागेल. कारण गर्व आणि अहंकार संत मायबाप अंतकरणात ठेवला तर भगवंत आत येऊ शकत नाही. कारण ज्या दिवशी आपण या मृत्यूलोकात जन्माला आलो तेव्हाही आपण सर्वजण 3 किलोचं होतो बरं का. तुम्ही सुद्धा मी सुद्धा. आणि जेव्हा आपला अंत्यविधी होणार आहे तेव्हा आपली राख सुद्धा तुमची सुद्धा माझी सुद्धा राख ही 3 किलोची भरणार आहे. मग मला सांगा गर्व आणि अहंकार काय कामाचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं गर्वाने वागू नको भल्या मानसा गर्वाने वागू नको भल्या मानसा. कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा. गर्वाने वागू नको भल्या माणसो गर्वाने वागू नको भल्या माणसो. कोण दिवस येईल याचा नाही भरवसा कोण दिवस येईल याचा नाही भरवसा. शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची शेतीवाडी बैलगाडी आहे कोणाची. स्वतःच्याच देहावर फौज यमाची स्वतःच्याच देहावर फौज यमाची. गर्वाने वागू नको भल्या मानसा गर्वाने वागू नको भल्या मानसा. कोण दिवस येईल कसा नाही भरवसा कोण दिवस येईल कसा नाही भरवसा. गर्वाने वागू नको भल्या माणसो गर्वाने वागू नको भल्या माणसो. कोण दिवस येईल याचा नाही भरवसा कोण
आणि म्हणून संत माईबाप वारंवार संतांनी सांगितलं की जीवनात गर्व अभिमान अजिबात सुद्धा बाळगू नका. शरण जा भगवंताला, सांगा तू सोडून मला ह्या जगात कोणी नाही, तुझ्यामुळं मी रोजचा सुंदर दिवस पाहतो आहे. 100% भगवान परमात्म्याला आनंद वाटेल. आणि संत माईबाप खरंच जी सुखासाठी आमची धडपड आहे, तळमळ आहे, फार अट्टहास आहे, ती सुद्धा पूर्णत्वाला जाईल. आणि म्हणून संत माईबाप जीवन जगण्याची अतिशय सुंदर अशी कला आहे. ती कला खरं तर जोपासायची असेल तर हे जीवनाचं सत्य आपण जाणलं पाहिजे की सोयरी धायरी अंतकाळी एकही जण तुमच्या माझ्या चितेत उडी घ्यायला येणार नाही. अभंगाचं 3रं चरण. सोडवी राजा देशी चौधरी, सोडवी राजा देशी चौधरी, सोडवी राजा देशी चौधरी, सोडवी राजा देशी चौधरी, ओ सोडवी राजा देशी चौधरी, सोडवी राजा देशी चौधरी, हे सोडवी राजा देशी चौधरी, सोडवी राजा देशी चौधरी. आणि कसोयारी बाली बाली, आणि कसोयारी बाली बाली, काळाची उडी पडेल माझेवा, काळाची उडी पडेल माझेवा. आणि कसोयारी बली बली, आणि कसोयारी बली बली, काळाची ओळी पडेल देवा, काळाची ओळी पडेल वा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलले की अंतकाळी सोडवण्यासाठी सोयरी धायरी येत नाही, मित्र येत नाही, कोणी सुद्धा जवळ येत नाही गड्या. मग सोडवतो कोण? तर तुकोबराय म्हणतात की एका चक्रपाणी वाचवून या. हा एक चक्रपाणी भगवंत सोडवायला येईल. आणि म्हणून संत माईबाप जर भगवान परमात्म्याला आम्ही नाही जाणू शकलो, नाही त्याची प्राप्ती करून घेऊ शकलो, पण संत माईबाप आम्हाला भगवंताचा पत्ता पाहिजे, ॲड्रेस पाहिजे. घाई जर त्याचा पत्ता आम्ही सापडायला गेलो, नाही भगवंत भेटले, तर संत माईबाप भगवान परमात्म्याचा पत्ता ऐकून जागड्या. तर भगवंत तुमच्या माझ्या घरातच आहे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. आम्हाला आजही पुंडलिकाची आठवण येते. त्या भगवंताला आई वडिलांमध्ये आम्ही पाहू शकतो. पुंडलिकानं काय केलं, फक्त एका मांडीवर आईचं डोकं, दुसऱ्या मांडीवर वडिलांचं डोकं ठेवलेलं असताना, दोघांचीही सेवा चालू असताना विश्वाचा मालक समोर येऊन उभा आहे आणि पुंडलिकाला म्हणतो आहे, अरे पुंडलिका तुझ्या भेटीसाठी आलोय, कमीत कमी बघ तरी आमच्याकडे. पुंडलिक म्हणतात, देवा आता मला वेळ नाही रे. असेच पुंडलिक बसलेले असताना फक्त पाठीमागे एक वीट फेकली आणि आजही 28 युगे झाली तरी पांडुरंग परमात्मा असाच्या असा उभा आहे. पुंडलिकासाठी अजून तेजत, पुंडलिकासाठी अजून तेजत, घाई जर भगवंताचा ॲड्रेस पाहिजे तर घरातच आई वडील तुमचे माझे आहे. तो तुमचा माझा भगवान परमात्मा जसा सांभाळ करतो तसे आई वडील सुद्धा तुमचा माझा सांभाळ करतातच ना. आई तुमच्या माझ्यावरती किती प्रेम करते आपण सर्वजण जाणतो, सर्वजण ऐकतो. सहज एखाद दिवशी राग वैताग आई तुम्हाला मला बोलत असते की कारट्या, अरे उन्हात काय खेळतोस, सावलीत मर. प्रामाणिकपणे सांगा, तिला मर म्हणायचं असतं का हो? नाही. जी आई एखाद दिवशी तुम्हाला मला मर म्हणते ना, तीच आई आम्ही आजारी पडल्याच्या नंतर उषा पायथ्याशी थांबते की नाही? 100% थांबते. आणि म्हणून संत माईबाप वारंवार सांगितलं संतांनी की जर तुम्हाला मला वाटत असेल की भगवान परमात्म्याची सेवा आम्हाला करायची आहे, तर संत माईबाप त्या आई वडिलांना आम्ही आपलंसं करून घेऊ शकतो, त्यांची सेवा आम्ही करू शकतो. प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक प्रवचनकार आपल्याला हेच सांगतात की सेवा केली पाहिजे, पण ही सेवा नेमकी कोणती करावी? आई वडिलांची अतिशय सोपी सेवा. पहिली सेवा जी चटणी भाकरी रोज आपण खातो ती आपण त्यांना खायला दिली पाहिजे. जे स्वच्छ कपडे आपण घालतो
ते आपण त्यांना घालायला दिले पाहिजे. आणि आई वडिलांची तिसरी सेवा, या धावपळीच्या युगामध्ये आपण त्यांना वेळच देत नाहीये. म्हणून कितीतरी बातम्या आहेत, आपण सगळेजण वेल एज्युकेटेड आहोत, न्यूजपेपर आपण रोज वाचतो. कितीतरी व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्यानं अटॅकनं संत माईबाप जात आहेत, दगावत आहेत. का तर मन मोकळं करण्यासाठी हक्काचा व्यक्ती आमच्या आयुष्यात शिल्लक राहिलेला नाही आहे. म्हणून या धावपळीच्या युगामध्ये 5 ते 10 मिनटं आई वडिलांच्या जवळ तुम्ही आम्ही बसलं पाहिजे. की आई तुला काय वाटतं, बाबा तुम्हाला काय वाटतं. 100% त्यांचं मन तुमच्या माझ्याजवळ मोकळं झालं की संत माईबाप त्यांच्या आयुष्यातले निदान 5 ते 10 वर्ष वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संत माईबाप वारंवार संतांनी सुद्धा सांगत असताना स्त्रीचं महत्त्व इतकं काही अनन्यसाधारण सांगितलेलं आहे की कोणतीही स्त्री असो द्या, नवे ह्या माय माऊलीचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. या वत्सला आजीसुद्धा आपल्या माहेरामध्ये सगळ्यांची मनधरणी करून आई वडिलांनी सुंदर पद्धतीचा पतिदेवांना त्या ठिकाणी हातामध्ये हात दिलेला आहे. 7 फेरे पतिदेवांसोबत घेतलेले आहे. आणि तिथून पुढचा या मस्तकावरती फक्त अक्षदा पडल्यापासून सगळा प्रवास जो आहे ना, तर कोणाची तरी बिचारीला आई व्हावं लागलं, आत्या म्हणून तिला सगळा कारभार सांभाळावा लागला, कोणाचं तरी मामी म्हणून तिला सगळं जीवन सुंदर पद्धतीचं व्यतीत करावं लागलेलं आहे. ज्यावेळी स्त्री जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला तिचं महत्त्व कळत नाही. शोकांतिका आहे. नेहमी उदाहरण सांगते, एखाद्या घरामध्ये परिवारामध्ये सहज एखाद्या स्त्रीनं सुंदर पद्धतीचा पावडर लाली लिपस्टिक लावू द्या, नट्टाफट्टा करू द्या, घरातली लोक फार तिला नावं ठेवतात. का हिला सारखा नट्टाफट्टा लागतो. घरातली लोक त्या बिचारीला नावं ठेवतात. आणि त्या स्त्रीनं अंतकाळीचा श्वास घेऊ द्या, सगळी लोक तिला नटवण्यासाठी जातात. मेलेल्या प्रेताला पावडर लाली लिपस्टिक तुम्ही आम्ही लावतो, जिवंत असणाऱ्याची कदर आमच्या जीवनात नाही आहे. एखाद्या स्त्रीला रात्रीचा झोपण्यासाठी उशीर झाला असेल, ती स्त्री जर दुसऱ्या दिवशी सकाळी थोडी लेट झोपेतनं उठली असेल तर घरातली लोक अख्खं घर डोक्यावरती घेतात. हिला उठायची वेळ सुद्धा अजून कळत नाही. म्हणून त्या स्त्रीनं अंतकाळीचा श्वास घेऊ द्या, त्यावेळी मात्र संत माईबाप सगळे जण प्रेत गदा हलवतात आणि म्हणतात, आता तरी तू लेट कवायना पण उठ ना गं बाई, जिवंत असणाऱ्याची कदर आम्हाला नाही आहे. आणि म्हणून संत माईबाप माझं नेहमीचं एक आवडीचं वाक्य आहे, गेलेल्या शरीराला तुम्ही आम्ही मांडी देतो, गेलेल्या शरीराला तुम्ही आम्ही मांडी देतो. अहो ज्या मड्याला प्रेताला तुम्ही आम्ही दिलेला अग्नीचा दाह कळत नाही, त्या प्रेताला तुमच्या माझ्या मांडीची ऊब कळणार तरी काय हो. म्हणून संत माईबाप ज्याच्या आयुष्यामध्ये स्त्री आहे, पत्नी आहे, बहीण आहे, आई आहे, तोपर्यंत संत माईबाप मनमुरादपणे प्रेम तिच्यावरती करून घ्या. आज स्त्रीला काय वाटतं, घरामध्ये कुटुंबामध्ये प्रत्येक स्त्री आज जीवन जगते आहे, गर्दीमध्ये प्रत्येक स्त्री आज राहते आहे, पण बिचारी आतून पूर्णतः तुटलेली आहे. काय वाटतं त्या स्त्रीला, फक्त तोंड भरून कोणीतरी माझं कौतुक करावं, तिलाही भावना आहेत. आणि म्हणून संत माईबाप प्रत्येक स्त्रीचं जीवन जर तुम्ही आम्ही पाहिलं तर आज स्त्री जीवन जगते ती स्वतःसाठी नाही, ती स्त्री जीवन जगते इतरांसाठी, दुसऱ्यासाठी, जगतासाठी, मुलाबाळांसाठी तिची बिचारीची आजची धडपड आहे. शाश्वत जीवनाचं कल्याण व्हावं हे फक्त आईला वाटतं आणि दुसरी गोष्ट संतांना वाटतं गड्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं म्हटलं गेलं, आई मायेचा सागर, आई चैतन्याची घागर, आई समृद्धीचा जागर आहे, आई भाजीतला मीठ आहे, आई हक्काचं व्यासपीठ आहे. आई गेल्याच्या नंतर आम्हाला तिचं महत्त्व कळू लागतं गड्या. जिवंत असणाऱ्याची आम्हाला अजिबात सुद्धा कदर नाही आहे. असंच एक दिवस 5 जण मित्र होते आणि संत माईबाप त्याच्यातल्या एका मित्राच्या पत्नीनं 4 मित्रांना फोन केला की तुमचा 5वा मित्र जो आहे ना, त्यानं अंतकाळीचा श्वास घेतला. 4ही मित्रांनी भाडेतत्वावर गाडी केली, धावत पळत आले आणि संत माईबाप त्या मित्राला पाहण्यासाठी, अंतकाळीचा निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी 4ही मित्र धावत आलेले आहेत. आणि दारातनं लगेच पत्नी बाहेर आली आणि पत्नी मोठमोठ्यानं हसू लागली. पत्नी म्हणू लागली की अहो तुमची चौघांची मी चेष्टा केली, हे बघा तुमचा 5वा मित्र जिवंत आहे. आणि तो 5वा मित्र घरातनं बाहेर आला, तोही हसत हसत आला. 4ही जण समोरचे मित्र म्हणू लागले की मृत्यूची चेष्टा मस्करी कोणी करतं का होईनी, असं म्हटल्याबरोबर संत माईबाप त्या पत्नीनं लगेच त्या मित्राच्या उत्तर दिलं की ज्या पद्धतीनं तुम्ही आता धावत पळत आलात ना मृत्यूची बातमी कानावरती पडल्याबरोबर, तसं कधीतरी आम्ही मदतीचा हात मागितला तर जिवंत असताना पळत आले असते तर आमचं एखादं काम झालं असतं. व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर आम्ही त्या व्यक्तीला खांदा देत बसतो गड्या, पण त्याच व्यक्तीचा कधी कधी मला फोन येतो की बाबा थोडीशी मदतीची गरज आहे रे, थोडासा माझ्यासाठी धावून ये.
आम्ही गेल्याच्या नंतर खांदा देतो, पण जिवंत असताना मदतीचा एक खांदा सुद्धा, हात सुद्धा त्याला देऊ शकत नाही गड्या. ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून जोपर्यंत तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये स्त्री आहे, वडील आहे, संत माईबाप, तोपर्यंत आपण तिला फार जपलं पाहिजे. कारण एकदाचे ते निघून गेले की माहेरामध्ये जाऊन, कोण्याही कोपऱ्यामध्ये जाऊन, किती मोठा हंबरडा तुम्ही आम्ही फोडला ना, पुन्हा त्यांचं प्रेम तुम्हाला मला कदापि मिळणं शक्य नाही आहे. आई किती प्रेम करते नेहमी सांगते. कधीतरी बालपण आठवा. लहान होतो, ओक्साबोक्षी रडत होतो, आई मला भूक लागली, आई मला दूध प्यायचं आहे. त्यावेळी या आईनं समाजाचा विचार कधी केला नाही. तुम्हाला मला पदराड घेतलं, स्तनपान केलं, दूध पाजलं. त्याही वेळी संत माईबाप तुम्ही मात्र त्या आईच्या छातीमध्ये लाता मारत होतो. एका बाजूनं आईचं दूध पित होतो, दुसऱ्या बाजूनं आईच्या छातीत लाता मारत होतो. पण त्या आईनं हा विचार कधी केला नाही की या लेकराला आता मी दूध पाजते, हे लेकरू मला छातीत लाता मारते, हे लेकरू माझा सांभाळ करेल का म्हातारपणी, नाही विचार केला. त्या माईमाऊलीनं काबाड कष्ट करून आतापर्यंत झिजत झिजत हा संसाराचा गाडा इथपर्यंत आणलेला आहे. सुगरणीसारखा सुंदर पद्धतीचा खोपा खरं तर या कुटुंबामध्ये तयार केलेला आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, ते कपिलासाठी झोका तिने झाडाले टांगला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी झोका तिनं झाडाले टांगला. आणि म्हणून संत माईबाप खरंच माहेरातली आई निघून गेल्याच्या नंतर वारंवार आम्हाला तिची आठवण होऊ लागते. मी नेहमी सांगते, खऱ्या अर्थानं इथं आलेल्या प्रत्येक भगिनीला माझे हात जोडून एक कळकळीची विनंती आहे. ज्यावेळी माहेरातनं तुम्हाला मला फोन येईल ना आईचा, की बाळा बाळा मला तुझी फार आठवण येते ग, एकदा तरी मला तू भेटून जा, त्यावेळी तुम्ही आम्ही सांगतो की नाही आई माझं शेड्यूल फार पॅक आहे ग, मला वेळच नाही तुझ्याकडे येण्यासाठी. 4 दिवसांनी फोन येतो की आईनं अंतकाळीचा श्वास घेतला. मग मात्र भाडे तत्वावर तुम्ही आम्ही एखादी गाडी करतो आणि आईच्या भेटीसाठी जातो. त्यावेळी आईच्या मुखातनं एक वाक्य सुद्धा तुमच्या माझ्यासाठी निघू शकत नाही का, तर शेवटचा श्वास तिने घेतलेला असतो. मग प्रत्येक भगिनी माहेरामध्ये अंत्यविधी झाल्याच्या दिवसापासनं अगदी 14वा होईस्तोपर्यंत 14 दिवस माहेरामध्ये थांबते बरं का. पण जेव्हा आईला तुमची माझी गरज होती तेव्हा मात्र तुम्ही आम्ही माहेरात गेलो नाही. आणि म्हणून संत मायबाप हात जोडून विनंती आहे, जेव्हा जेव्हा आईचा फोन येईल त्यावेळेस आईच्या सेवेसाठी तुम्ही आम्ही माहेरात गेलो पाहिजे. आईची भरभरून या दोन्ही हातांनी तुम्ही आम्ही सेवा केली पाहिजे. आणि म्हणून संत मायबाप म्हटलेलं आहे की आईच्या आणि वडिलांचे आशीर्वाद जर तुमच्या माझ्या समवेत असतील ना, तर जगातली कोणती ताकद तुमच्या माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. म्हणून संत मायबाप तिची अनन्यसाधारण उपकार तुमच्या माझ्या जीवनामध्ये आहेत. त्याच्यासाठी आम्हाला वेगळा अट्टहास करण्याची गरज नाही आहे. संतांनी वारंवार अनुभूती देऊन सांगितलं की बाबांनो, एखाद्या आईला जर 2 मुलं असतील, एखाद्या मुलाला ₹1,00,000 पगार असेल, तर आईला वाटलं नाही त्यातले 50,000 त्यानं मला आणून द्यावे. हा आईविषयीचं प्रेम आमच्या अंतःकरणात कधी जागं होतं, जेव्हा मातृपितृ दिन असतो तेव्हा, जेव्हा आईचा बड्डे असतो तेव्हा. मग आम्हाला कुठेतरी एक दिवस आईचा स्टेटस मोबाईलला ठेवावा असा वाटतो. पण इतर दिवशीचं काय, मोबाईलवरती किती तुम्ही आम्ही आईविषयीचं प्रेम जागृत दाखवलं, तर अंतःकरणाच्या प्रोफाईलवरती किती आईविषयी तुमचं माझं प्रेम आहे, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून संत माईबाप जोपर्यंत आई आहे तोपर्यंत मनमुरादपणे प्रेम आपण तिच्यावरती केलं पाहिजे. नंतर फक्त आणि फक्त तिच्या आठवणीच उरतात. आणि म्हणून संत माईबाप खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपण एकत्रित आलेलो आहे. काय एकत्रित आलेलो आहे, तर ह्या माय माऊलीनं इतके सगळे सुसंस्कार खरं तर या संपूर्ण कुटुंबावरती केलेले आहेत. आणि म्हणून तिनं या ठिकाणी केलेले सुसंस्कार या परिवारामध्ये आज आपल्या सर्वांना दिसून येत आहेत. खरंच आई गेल्यापासून वर्ष झालं आम्ही तिची आठवण काढतो आहे. दिवाळीचा सण येऊ द्या, भाऊबीज असो द्या, रक्षाबंधन असो द्या, ती आई पहिली आपल्या मुलांना फोन करते की बाळा तुला माहेरामध्ये यावंसं वाटत नाही का गं. त्यावेळी मुलगी सांगते अगं आई भाऊची वाट पाहते फोनची, पण भाऊचा काही फोनच आला नाही गं. आई सांगते बाळा जोपर्यंत माहेरामध्ये तुझी आई आहे ना तोपर्यंत भाऊच्या फोनची अजिबात वाट पाहू नको, माहेरामध्ये येत जा बरं का. त्यावेळी मुलगी माहेरात येते. फार आनंद आईला होतो, वडिलांना होतो. नको नको ते पदार्थ ती माय माऊली त्या मुलीला खाऊ घालत असते. आणि संत माईबाप त्या माय माऊलीला खरं तर दिसत नाही गॉगल घातल्याशिवाय, चालता येत नाही काठी टेकवल्याशिवाय. पण 85 वर्षाची झालेली तुमची माझी आई असो द्या, 55 वर्षाची असलेली तिची मुलगी असो द्या, काठी टेकवत टेकवत बाथरूमपर्यंत येते आणि त्या मुलीची पाठ घासून देते गड्या. आई गेल्याच्या नंतर हे प्रेम आम्हाला कदापि भेटणं शक्य नाही. म्हणून संत माईबाप मी नेहमी सांगते की ज्या ज्या वेळी आपण माहेरामध्ये जाऊ, दिवाळीच्या सुट्ट्यांना जाऊ अथवा संत माईबाप तुम्ही आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना माहेरात जाऊ, तेव्हा आईच्या मांडीवरती 5 ते 10 मिनटं डोकं ठेवून तुम्ही आम्ही झोपलो पाहिजे गड्या. आईच्या मांडीवरती 5 ते 10 मिनटं जर तुम्ही आम्ही डोकं ठेवून झोपलो ना,
तर त्यावेळी मात्र संत माईबाप, आई तुमच्या माझ्या डोक्यावरनं अलगत हात फिरवते, हातांचा लटलट लटलट तिच्या कापरा होतो. तो आईचा हात नसतो गड्या, त्या हातामध्ये आशीर्वाद असतो. आणि म्हणून संत माईबाप, त्या आशीर्वादात जर प्राप्त व्हायचं असेल ना, तर त्याच्यासाठी आम्हाला फक्त आणि फक्त ते समर्पण जे संतांनी केलं, अगदी हुबेहूब आईविषयीचं ते करावं लागेल, जेणेकरून संत माईबाप आम्हाला लगेच कळून जाऊ की वारंवार आम्हाला त्या मायमाऊलीची आठवण होते. ती आठवण नेमकी कधी कधी होते. हंबरून हंबरून वासराले चाटीती जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत भत्या भतो जवा ताना, दुष्काळात मायेच्या माझा आटला भता पान्हा. पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठा मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आणि म्हणून संत माईबाप वारंवार त्या आईची आठवण आम्हाला नंतर होऊ लागते. त्याच्यामुळं आई गेल्याच्या नंतर आम्हाला मनस्ताप होऊ नये, पश्चाताप होऊ नये, याच्यासाठी ज्याच्या आयुष्यामध्ये आई आहे, वडील आहे, बहीण आहे स्त्री रूपानं, त्यांची संत माईबाप आम्ही सेवा केली पाहिजे. कारण ती आई म्हणजे खऱ्या अर्थानं मायेचा सागर म्हटलंय तिला. भगवंत नाही प्रत्येक घरोघरी येऊ शकले, म्हणून सुंदर अशी माय माऊली भगवंतानं प्रत्येक घरोघरी दिलेली आहे. प्रेम, नम्रता, दया, करुणा सगळे गुण भगवंतानं तिच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणून संत माईबाप अष्टभुजा जगतजननी म्हणतात तिला. त्या मायमाऊलीला तुम्ही आम्ही इतकं जपावं की प्रत्यक्षात भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद वाटावा आणि प्रत्यक्षात भगवंत सुद्धा या मृत्यूलोकामध्ये अवतरित व्हावा. तुम्हाला मला सोडवण्यासाठी हेच जगद्गुरु तुकोबराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे तुझ सोडवीन कोणी, तुका म्हणे तुझ सोडवीन कोणी, तुझ सोडवीन कोणी, तुका म्हणे तुला सोडवीन कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, वाचोनिया, काळाचे मुडी पडेल जेव्हा, काळाचे मुडी पडेल जेव्हा. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, वाचोनिया, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा. सोडविना तेव्हा माया बाबा, सोडविना तेव्हा
थोडाफार या ठिकाणी अल्पबुद्धीप्रमाणे सोडवण्याचा प्रयास केलेला आहे. खरं तर आज या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहे. त्याचं आयोजन प्रयोजन कैलासवासी गंगा भागीरथी वत्सलाबाई नानासाहेब तांबे ह्या मायमाऊलीला खरं तर या मृत्यूलोकाचा निरोप घेऊन पूर्णतः वर्ष झालेलं आहे. आणि खरं तर त्यांच्या पश्चात आदरणीय रावसाहेब दादा, उत्तम दादा, सीताराम दादा, आत्माराम दादा, रघुनाथ दादा, रामनाथ दादा, शांताराम दादा, भारत दादा, जयवंत दादा, विश्वनाथ दादा, गजानन दादा, प्रमोद दादा, रोहन दादा, त्याच्यानंतर सौभाग्यवती सुरेखाताई, सौभाग्यवती मीनाताई, सौभाग्यवती अनिताताई, सौभाग्यवती मंगलताई, सौभाग्यवती सुमनताई, सौभाग्यवती कमलताई, प्रवीण दादा, सचिन दादा, सागर दादा, शुभम दादा, सत्यम दादा, तुषार दादा, सचिन दादा, हा सगळा सुंदर असा गोड असा परिवार आहे. खरं तर या ठिकाणी या संपूर्ण परिवाराला, कुटुंबाला खूप मोठं दुःख झालेलं आहे की मायमाऊली निघून गेली. पण असो, या ठिकाणी या संपूर्ण कुटुंबाने आज या ठिकाणी हा सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे. ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान या कुटुंबातनं झालेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या वर्षश्राद्धाला आत्मामुक्ती दिनसुद्धा म्हटलं जातं. सगळा दानधर्म, पुण्य, कर्म या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून संत माईबा पुन्हा एकदा आपल्या या संपूर्ण कुटुंबाचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. आज या ठिकाणी खरं तर महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज चौधरी, अतिशय सुंदर अशी गोड अशी साथ महाराजांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचीच वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे, लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण आणि महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आमचे गणेशजी महाराज एरंडे, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज कडलक, त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या यद्यस्थितराई सुंदर अशी गोड अशी पंचपदी ज्यांची नुकतीच आपण ऐकली, त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे बंधू दत्तात्रय महाराज हसे, या ठिकाणी महाराजांच्या हातात खरंच सरस्वतीचा वास आहे. खूप गोड या ठिकाणी साथ महाराजांनी दिली, त्यांचे उदार अंतकरणानं ऋण व्यक्त करते. या ठिकाणी विनयाची साथ महाराजांनी दिलेली आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी दादांची आहे, सावता लाईट साऊंड सिस्टीम, त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. महाराजांनी सुद्धा या ठिकाणी निम्म कीर्तन वाजवलेलं आहे. महाराजांचे सुद्धा उदार अंतकरणाने ऋण व्यक्त करते. जेव्हा कधी तुम्हाला मला आठवण येईल या कार्यक्रमाची, तेव्हा कधीही तुम्ही आम्ही हा कार्यक्रम पाहू शकतो. आदरणीय आपले दादासुद्धा या ठिकाणी म्हणजे शूटिंग या ठिकाणी चालू आहे. माऊली SD हा चॅनल दादांचा आहे, त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आपण सर्वजण माझ्यासाठी देवस्वरूप आहात, ज्यांच्या माध्यमातून तुमच्यासारख्या थोर अशा संतांच्या दर्शनाचा योग आला. ते असणारे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष दादा कडलक, त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आणि खरं तर आपण सर्वच जण या ठिकाणी शांत चित्ताने बसला. 2 तास या ठिकाणी कोणी चुळबुळ केली नाही. आमचे पतिदेव आदरणीय हरिभक्तीपरायण मयूरजी महाराज तोरुमल, त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आणि या ठिकाणी महत्त्वाचा शुभ संदेश देते आणि लगेच सेवा थांबवते बरं का. या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित वर्षश्राद्धासाठी आलेलो आहे. वर्षश्राद्धाला येत असताना कोणी टोपी टॉवेल साड्या घेऊन आलेलं आहे. टोपी टॉवेल साड्या मला असं वाटतं ज्याची घरामध्ये चांगली परिस्थिती ऐपत आहे ना, त्यांना अजिबात सुद्धा आणू नका गड्या. कारण ह्या दादांना विचारा, घरामध्ये पोतीच्या पोती पडलेले असतात, दुकानदार पुन्हा माघारी घेत सुद्धा नाही. आणि म्हणून संत माईबाप ते टोपी टॉवेल देण्यापेक्षा इथून पुढं शाळेमध्ये एखाद्या गरजूवंताला वही नसेल, पेन नसेल, पेन्सिल नसेल तर त्याला तिथे नेऊन द्या. 100% पुण्याचा कार्यक्रमासाठी हातभार लागेल. उदाहरण जर आपण अजून पाहिलं तर संत माईबाप कितीतरी असे गोरगरीब आहे की अंगावरती घालायला वस्त्र नाही आहे ज्यांना, त्यांना काहीतरी तुम्ही आम्ही मदत करू शकतो. हा धर्म करत असताना खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही जर सुंदर पद्धतीचा हा उपक्रम राबवला तर 100% ह्या माईमाऊलीला ती भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. असो, आज या ठिकाणी पुन्हा एकदा या संपूर्ण तांबे कुटुंबाचे मी उदार अंतकरणाने ऋण व्यक्त करते. आणि या ठिकाणी झालेली सेवा मी माझ्या पिंपळगाव निपाणी ग्रामस्थांच्या वतीनं या माईमाऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 2 तास या ठिकाणी कीर्तन सेवा तर झाली आहे.
पण या ठिकाणी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने जशी त्यांनी बुद्धी दिली तसं या ठिकाणी सगळं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर या ठिकाणी शेवटचं भजन घेऊया. मी 2 तास कीर्तन केलं, पण तुमचं काय, म्हणून संत माईबाप एकदा प्रामाणिकपणे, तुम्हालाही उशीर झाला, 2 मिनटं हात सगळेजण वरती करा. वा वा वा, फार सुंदर दिसतात. वा वा वा, सगळं जग पाहणार आहे बरं का, शूटिंग चालू आहे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिले लेकुरे वेडी वा पुढे उत्तरे, क्षमा अपराध महाराज नाही विचारिला, क्षमा अपराध महाराज तुम्ही, तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पैकी कर, महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम, पुंडलिकावर